विमान चालवणं सोपं असतं का? तर बिलकुल नाही. त्यासाठी बऱ्याच तांत्रिक आणि अभियांत्रिकी बाबींमध्ये निपुण असावं लागतं. आणि सगळ्यात लक्षवेधी ठरते ती या पायलटची शिस्त आणि त्यांचे नियम. आणि याच नियमांमधला एक अजब नियम आहे परफ्यूम वापराबाबतचा. काय आहे हा नियम? चला बघूयात. विमान चालवताना पायलट परफ्यूम लावू शकत नाहीत. केवळ परफ्यूमच नाही तर विमानाच्या उड्डाणाआधी पायलट्सना कोलोन, माउथवॉश किंवा अल्कोहोल असलेलं सॅनिटायझर देखील वापरता येत नाही. कारण माहितीये का? कारण भारतात DGCAच्या नियमांनुसार प्रत्येक पायलट आणि क्रू मेंबरला उड्डाण करण्याच्या अगोदर ब्रेथ अॅनालायझर चाचणी देणं बंधनकारक आहे. ही खबरदारी घेतली जाते प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी. पायलट दारूच्या नशेत तर नाहीये ना हे तपासण्याच्या उद्देशाने ही चाचणी केली जाते. विमान चालवताना पायलटची छोटीशी चूक देखील शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणी ठरू शकते. अनेक परफ्यूम, माउथवॉश आणि सॅनिटायझर्समध्ये इथाईल अल्कोहोल हा घटक असतो. पायलटनं परफ्यूम लावला किंवा अल्कोहोलयुक्त माउथवॉश वापरला तर ब्रेथ अॅनालायझर मशीन हवेतले किंवा श्वासातले अल्कोहोलचे कण अचूकपणे ओळखतं. पायलटनं दारू प्यायलेली नसतानाही परफ्यूमच्या वापरामुळे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो. परफ्यूममुळे टेस्ट फेल झाली तर त्याचे गंभीर परिणाम होतात. चाचणी पॉझिटिव्ह आली तर विमान उड्डाण थांबवलं जातं. संबंधित पायलटची तातडीने चौकशी आणि वैद्यकीय तपासणी सुरू होते. नियमांचं उल्लंघन झालं तर पायलटचं लायसन्स रद्द होऊ शकतं. नोकरी गमावण्यापर्यंतची कठोर शिक्षाही होऊ शकते. दारू न पिता देखील ब्रेथ अॅनालायझरमुळे पायलटला नाहक शिक्षा होऊ शकते. ऑक्टोबर 2023 मध्ये DGCAने पायलट आणि क्रूसाठी यासंबंधीच्या सूचना अधिक स्पष्ट आणि कडक केल्यात. त्यानुसार एखाद्या वैद्यकीय उपचारात अल्कोहोल असलेलं औषध घ्यायचं असेल तर त्यासाठी उड्डाणापूर्वी डॉक्टरांची अधिकृत परवानगी घेणं आणि त्याची माहिती प्रशासनाला देणं पायलटना बंधनकारक आहे. विमान वाहतूक क्षेत्रामध्ये प्रत्येक छोटा नियम सुरक्षेचं मोठं कवच असतो. त्यामुळेच प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च मानून वैयक्तिक आवडीपेक्षा नियमांना अधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळे पुढच्या वेळी विमानाच्या कॉकपिट मधून परफ्यूमचा सुगंध आला नाही तर समजून घ्या की या पायलट्सनं त्या गंधांचा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्याग केलाय. श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज.